Students, today we are learning the temperature and a thermometer. तापमान आणि तापमान मोजण्याचं साधन थर्मामीटर म्हणजेच तापमापी याविषयी मी आता तुम्हाला शिकवणार आहे. पदार्थाच्या अवस्थेत जो बदल होतो तो त्याच्या तापमानात होणाऱ्या बदलामुळे होत असतो. म्हणजेच सॉलिडचे लिक्विडमध्ये, लिक्विडचे गॅसेसमध्ये जो बदल होतो तो त्याच्या तापमानातील होणाऱ्या बदलामुळे होत असतो. To change in temperature, substances changes its states. A specific amount of heat must be gained or lost before the state of a substance can change. The change in a physical state is determined by how hot the substance becomes on gaining heat or how cold on losing it. पदार्थाला उष्णता दिल्यानंतर तो किती गरम होतो किंवा त्याची उष्णता काढून घेतल्यानंतर तो किती थंड होतो यावर अवस्थांतर अवलंबून असते. पदार्थ किती गरम आहे हे अचूक मोजण्यासाठी तापमापी अर्थात थर्मामीटरचा वापर केला जातो. A thermometer is used to measure temperature. Degree Celsius is the unit of measuring temperature. There are several types of thermometers available. Nowadays, digital thermometers are used. तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर या साधनाचा वापर केला जातो. डिग्री सेल्सिअस हे त्याचे एकक आहे. सध्या डिजिटल थर्मामीटरचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. तापमापीच्या टोकाशी काचेचा फुगा असतो. त्यात मर्क्युरी म्हणजेच पारा हा मेटल असतो. मर्क्युरीज का तर मर्क्युरी इज द बेस्ट कंडक्टर ऑफ हीट. म्हणजेच पारा हा उष्णतेचा सुवाहक आहे. आता आपण टेम्परेचर कसे मोजतात ते शिकू. एका बाउलमध्ये बर्फाचे खडे घेतले. थर्मामीटरचा टोकाकडचा भाग म्हणजेच मर्क्युरीचा भाग बर्फात बुडवला. काही सेकंदानंतर मर्क्युरी हा खाली येताना दिसतो. तो जवळपास 0 डिग्री सेल्सिअसवर थांबतो. हे त्या बर्फाचे टेम्परेचर असते. काही एक्झाम्पल्स आणि त्यांचे टेम्परेचर मी तुम्हाला आता सांगते. बॉइलिंग वॉटरचे टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस, फ्रीझिंग वॉटर 0 डिग्री सेल्सिअस, एअर विंटर नाईट म्हणजेच हिवाळ्यातील रात्रीचं हवेचं टेम्परेचर हे लेस दॅन 15 डिग्री सेल्सिअस, एअर समर आफ्टरनून म्हणजेच उन्हाळ्यातील दुपारचे जे टेम्परेचर असते ते ग्रेटर दॅन 35 डिग्री सेल्सिअस, इनसाइड अ फ्रीज म्हणजेच ज्या ठिकाणी आपण भाजीपाला दूध ठेवतो ते त्या ठिकाणचे तापमान हे लेस दॅन 5 डिग्री सेल्सिअस एवढे असते. इनसाइड द फ्रीझर म्हणजेच ज्या ठिकाणी पाण्याचे बर्फात रूपांतर होते ते टेम्परेचर लेस दॅन -18 डिग्री सेल्सिअस एवढे असते. आपले बॉडी टेम्परेचर ॲप्रॉक्सिमेटली 37 डिग्री सेल्सिअस असते. लेट वी सी बॉइलिंग अँड फ्रीझिंग ऑफ वॉटर. व्हेन वॉटर केप्ट ऑन अ स्टोव attains a particular temperature or level of heat,
Then evaporation takes place in all parts of the body of water. We see water bubbles rising at faster and faster rates to the surface and steam mixing in the air. This is called boiling of water. जेव्हा आपण पाणी गरम करायला ठेवतो तेव्हा ते पाणी हळूहळू गरम होऊ लागते, म्हणजेच त्याचे तापमान हळूहळू वाढत जाते. एक वेळ अशी येते की पाण्याच्या पृष्ठभागावर खालून पाण्याचे बुडबुडे जोराने वर येऊ लागतात. ते बुडबुडे फुटून त्याची वाफ हवेत मिसळून जाते. यालाच बॉइलिंग ऑफ वॉटर म्हणजेच पाण्याचे उकळणे असे म्हणतात. ॲट सी लेवल प्युअर वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस. दिस इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर. समुद्रसपाटीला शुद्ध पाणी 100 अंश सेल्सिअसला उकळते. यालाच बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर असे म्हणतात. व्हेन वॉटर वेपर कूल्स इट इज कन्व्हर्टेड इंटू वॉटर अगेन. धिस प्रोसेस इज कॉल्ड कंडेन्सेशन. जेव्हा पाण्याची वाफ थंड होते तेव्हा वाफेचे पुन्हा पाण्यात रूपांतर होते. यालाच कंडेन्सेशन असे म्हणतात. कंडेन्सेशन ऑफ स्टीम also takes place at 100 degrees Celsius. It means that the boiling point and condensation point of water are one and the same. पाण्याचा बॉइलिंग पॉईंट आणि कंडेन्सेशन पॉईंट हा एकच असतो. Now we are learning freezing. The water kept in a freeze, it becomes cooler and cooler. That is, its temperature falls. At a certain temperature, water does not get any cooler, but starts freezing. It is converted into ice. The temperature at which water converts into ice is called the freezing point of water. ज्या टेम्परेचरला पाण्याचे बर्फात रूपांतर होते त्या टेम्परेचरला फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर असे म्हणतात. पाण्याचे 0 डिग्री सेल्सिअस या टेम्परेचरला बर्फात रूपांतर होते. दॅट इज फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर. व्हेन आईस गेट्स इट स्टार्ट्स मेल्टिंग. आईस मेल्ट्स ॲट 0 डिग्री सेल्सिअस. इट मीन्स दॅट द फ्रीजिंग पॉईंट and melting point of water are one and the same. When ice gets heat, it starts melting. Ice melts at 0 degree Celsius. It means that the freezing point and melting point of water are one and the same. जेव्हा बर्फाचे तापमान वाढते तेव्हा 0 डिग्री सेल्सिअसपासून त्याचे पाण्यात रूपांतर होऊ लागते. याचाच अर्थ त्याचा मेल्टिंग पॉईंट हा 0 डिग्री सेल्सिअस आहे. फ्रीजिंग पॉईंट अँड मेल्टिंग पॉईंट ऑफ वॉटर आर वन अँड द सेम. Each substance has a specific boiling point, which is also its condensation point. Each substance has a specific melting point, which is the same as its freezing point. पदार्थांच्या अवस्थेत जे बदल होतात त्या अवस्थांतराचे विविध उपयोग आता आपण पाहू. Various uses of changes in physical state. First, candles are made by melting paraffin wax. Second, solid carbon dioxide is used to make ice cream and to keep it frozen. Third, liquid nitrogen is used in animal husbandry. Fourth, sand is melted to make glass. Fifth,
Metals like gold and silver are melted to make ornaments. 6th, iron is melted to make tools. अशा प्रकारे आज आपण टेम्परेचर, थर्मामीटर, बॉइलिंग पॉईंट, कंडन्सेशन पॉईंट, फ्रीजिंग पॉईंट आणि मेल्टिंग पॉईंट यांचा अभ्यास केलेला आहे.